नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी चला सर्वांनी जोरात बोलूया. प्रभू रामचंद्र की जय, जय श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम लल्ला की जय हो. मंडळी, आज प्रसंगच तसा आहे, कारण की आज इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लालपरी ही आता निघालेली आहे अयोध्येला श्री राम लल्ला यांच्या दर्शनाला. आणि याचाच सहभागी होण्याचे भाग्य मलासुद्धा लाभलेलं आहे. त्यामुळे मी आता आलेलो आहे धुळे एस टी स्टँडला. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता भरपूर सारे एस टी मुक्कामाच्या एस टी थांबलेल्या आहेत. आता नुकतीच एक एस टी छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी आलेली आहे. तर मंडळी, खूप मजा येणार आहे, कारण की आजचा जो आपला जवळजवळ प्रवास आहे ना, हा 1300 किलोमीटरचा असणार आहे. म्हणजे आजचा जो टप्पा असणार आहे ना, आज आपण झाशीपर्यंत जाणार आहोत. झाशीपर्यंत जवळजवळ 800-850 किलोमीटर होणार आहे. तर बघूयात कसं काय होते, कारण की 4 वाजता निघायचा टाईम होता, आता 4:45 झालेत. खरं तर अजून काय बस आपली आलेली नाही आहे, पण काही मे बी काही प्रवासी अजून वाटेत असतील, त्यामुळे थोडासा उशीर होईल असं वाटतंय. पण ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून की आपण एकटे प्रवास नाही करणार आहे. अजून आपला एक यूट्यूबर मित्र आहे, तो सुद्धा आपल्यासोबत प्रवास करणार, ते आपल्याला समजेलच. आणि अजून एक यूट्यूबर मित्र आहे, तो आपल्याला भेटायला, म्हणजेच आपली जी बस असणार आहे अयोध्या यात्रा, या बसला निरोप देण्यासाठी तो पण आलेला आहे. तर ते पण मी आपल्याला दाखवतोच, लवकरच भेट होईल आपली. तर चला मग आता बघूयात आपली बस कधी येते आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. आणि ज्या बसची आपण वाट बघत होतो मंडळी, ती बस आपल्या डोळ्यासमोर आहे, आपण पाहताय. आणि याच बसने आज आपण प्रवास करणार आहोत. तर बस कशा प्रकारे सजवलेली आहे आपण पाहताय. आणि समोर आपल्या रामलल्लांची इकडं मूर्ती, साईबाबांची मूर्ती, आणि हे बघून खरंच डोळ्याचं पारणं फिटतंय. बोला जय श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र की. भाऊ बघा, मी म्हणलो होतो आपल्याला सर्वांना की आपल्याला आपला यूट्यूबर मित्र आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे. आणि बरोबर आपल्या भेटण्यासाठी मागच्या महिन्यात अयोध्या ट्रिप केली भाऊनी, विजय भाऊ आणि आपला भूषण भाऊ दोघेही पहिल्यांदाच 22 तारखेला जाऊन आले होते. कशी राहिली आपली ट्रिप? खरंच खूप छान, अविस्मरणीय असा म्हणजे आमची यात्रा ठरली. फक्त आम्ही अयोध्या केलं, तुम्हाला तर चान्स आहे वाराणसी, प्रयागराज सर्व करून या. रिपोर्टपर्यंत आम्ही अयोध्यापर्यंत जाणार आहे, कारण की आपल्याला थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे. आपला शोभराज भाऊ पूर्ण करणार आहे, मी अयोध्यापर्यंत जाणार आहे. आले का शोभराज भाऊ? शोभराज भाऊ अर्ध्या रस्त्यात नाही, मग येत असतील एक 5-10 किलोमीटर राहिले त्यांचं. दर्शन करून घ्या, शेडू घाटात अंघोळ करा. मंडळी, ही सर्व महाराष्ट्राचा इतिहास, मी जसं आपल्याला सांगितलं की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लालपरी चाललेली आहे आपल्या रामलल्लांच्या दर्शनासाठी. तर हे भाग्य आमच्या सर्वांचं आहे. तर आता काही वेळातच आपण निघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा सर्वांनी जोरात बोलूयात, जय श्रीराम, जय श्रीराम, एकही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि समोर आपण पाहताय आता आपल्या लाडक्या लालपरीला सजवलं जात आहे. आपली लाडकी लालपरी चालली आहे अयोध्येला. आणि कशा प्रकारे सजवलं जातं, उत्साह बघा आपण. हे सर्व धुळे विभागाचे अधिकारी आहेत. आणि तेवढ्याच आत्ता वाजलेच पहाटेचे 4, सर्व उत्साहात आपल्या बसला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत. बाकीचे प्रवासी आपण पाहताय ऑलरेडी आलेले आहेत. तर खूपच हा भाग्याचा क्षण आहे खरं तर धुळेवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी. तर चला मग आपण पण या समारंभामध्ये सहभागी होऊयात सर्वजण मिळून. तर बोला सर्वांनी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, रामचंद्र की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. जय श्रीराम, रामचंद्र की
अशा प्रकारे आपण पाहिलं की सेलिब्रेशन कसं झालंय आपल्या बसचं लाडक्या लालपरीचं. आणि आता सज्ज झाली आपली लाडकी लालपरी अयोध्येच्या दर्शनासाठी, श्री रामलल्ला यांच्या दर्शनासाठी. तर चला आता जाऊयात आतमध्ये आणि आतमध्ये बसूयात आणि या भाग्याच्या क्षणाचा आपणही सहभागी होऊयात. तर बोला जय श्रीराम. आणि आपण आता आतमध्ये आलोय बसमध्ये. बस या प्रकारे दिसते, कशा प्रकारे सजवली आपण आतमधून पाहताय. आपली BS6 लालपरी, आपला ड्रायव्हर दादांची सीट आणि प्रवासी सगळे बसलेले आहेत. तर आता आपल्या सोबत आहेत या धुळे विभागाचे काही अधिकारी. तर त्यांचं पहिल्यांदा आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ. दादा आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. माझं नाव आहे वासुदेव दत्तात्रय देवराज. मी ST महामंडळात विभागीय वाहतूक अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. बर, तर दादा मला सांगा, आता आपण या यात्रेचा सहभागी आपण होणार आहात का? हो, या यात्रेच्या सहभागी होणार आहे आणि ते माझं भाग्य लाभलं मला महामंडळाच्या वतीने. त्याबद्दल मी महामंडळाचा खूप खूप आभारी आहे. आणि खरंच मंडळी आपण पाहताय, जर पहिलाच आपला हा प्रतिसाद आहे, पहिलीच आपली बस आहे आणि जवळजवळ 41 प्रवासी आपले पूर्ण झालेले आहेत. आणि मला असं समजतं की दुसरी पण बस आपली लगेचच निघते. त्याची डेट काय त्याची? पुढची बस आमची 8 तारखेला निघणार आहे. तर बघा, तर हा असा उदंड प्रतिसाद आपल्याला लाभतोय आपल्या रामलल्लांच्या दर्शनांसाठी. तर आपल्या सोबत आता हे दुसरे दादा आपलं सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगा. सूरज माळे. तर आपण कशामध्ये, आपलं ST मध्ये आपण काय म्हणून काम करताय? ST महामंडळात मी सांख्यिकी अधिकारी म्हणून काम करतो. तर आपणही या यात्रेचा सहभागी होत आहे असं समजलं, तर आपल्यामध्ये काय एक्साइटमेंट आहे, कशी एक्साइटमेंट आहे, जरा आपण सांगू शकता का? एक्साइटमेंट म्हणजे रामलल्ला नुसती मूर्ती बघूनच इतका आनंद होतो. तर प्रत्यक्ष बघायचं येतं म्हणजे बस काही विषय नाही. अक्षरशः ऐकल्यावर, नाव ऐकल्यावर शहारा येतो. शहारा येतो, एकदम बरोबर. अक्षरशः आपण ज्यावेळेस तिथं जाऊ, म्हणजे आपण रविवारी रामलल्लांचं दर्शन घेऊ, त्यावेळेस जे वेळ असणार ती म्हणजे शब्दात सांगणं ते आपल्याला कठीण एकदम जाईल. बरोबर, एकदम बरोबर. खूपच म्हणजे वयाचं जर इथं आपण पाहिलं तर सर्व प्रकारचे, म्हणजे आपण इथं पाहताय आपले यंगस्टर पण आहेत, आपले वरिष्ठ पण आहेत, सर्व प्रकारचे आपले भाविक चाललेले आहेत रामलल्लांच्या दर्शनासाठी. इकडे बघा, इकडे बघा. तर प्रसाद दिलेला आहे आपल्याला दादांनी. तर दादांचे सर्वात पहिल्यांदा धन्यवाद. आणि सर्वांनी बोला जय श्रीराम. जय श्रीराम. माझ्या विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास सुखकर हो. धन्यवाद. जय श्रीराम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र की. खरं तर एक्साइटमेंट एवढे ना काय सांगू, कारण की संचालकांमध्ये, व्यवस्थापकांमध्ये, चालकांमध्ये, वाहकांमध्ये, प्रवाशांमध्ये, सर्वांमध्ये एवढं एक्साइटमेंट आहे. त्यामुळे सर्व एक्साइटेड झालेले आहेत. खरं तर सकाळचे 4 वाजलेत, वाटत नाही. सर्व जेवढ्या उमेदीने आणि एवढ्या उत्साहाने इथं आलेत ना, काय सांगू तुम्हाला. जय जय श्रीराम. आणि अशा प्रकारे आपण पाहताय आपली लाडकी लालपरी आपल्या अयोध्येसाठी रवाना झालेली आहे. भूषण दादा बाय बाय. जय श्रीराम. प्रवास 5:10 झालेत. जसं मी आपल्याला सांगितलं, आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. आपण पाहताय तर आपला जो टायमिंग होता तो होता 4 वाजताचा, पण आपल्याला जवळजवळ आता म्हणजे 1 तासाच्या वर थोडंसं तर लेट आता होतंच असं, कारण की प्रवासी येणं ह्याच्यामध्ये थोडासा फरक पडतोच. पण आता बघूयात आपल्याला किती वाजता. असा एस्टिमेट टाईम आपला होता की आपण झाशीला पोहोचू रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान. तर आता प्रवास पण तेवढा लांब आहे खरं तर. आणि आपल्यासोबत शोभराज जात आहे. शोभराज दादानी बँगलोरपर्यंत प्रवास केला आहे, मुंबई बँगलोर लांब पल्ल्याचा. तो किती 1000 किलोमीटरचा असेल. 1000 किलोमीटरचा प्रवास आहे. सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात लॉंगेस्ट पल्ला
आणि मी प्रवास केला होता तो पुणे बडोदा 600 किलोमीटर आणि त्याच्यानंतर केला होता शिर्डी ते नागपूर तो 700 किलोमीटरचा होता. तर हा 800-850 किलोमीटरचा हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रवास असणार आहे. आणि त्यातल्या त्यात आपण बाहेर चाललोय ते म्हणजे आता 3 राज्य म्हणजे आता आहोत महाराष्ट्रात, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मध्य प्रदेश, त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत उत्तर प्रदेश. 3 राज्यांमधून आपला हा प्रवास असणार आहे. तर खूप मजा येणार आहे मंडळी. तर पाहताय आता आपण पोहोचलो सोनगीरला आणि महाराज आले तिथं आणि जय श्रीराम. आणि आता आपली इथं आरती होणार आहे. पाहताय या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आहे खूपच भाग्याचा क्षण आहे मी तर म्हणतो. आता सध्या आपण आहोत सोनगीरमध्ये आणि सोनगीरमध्ये आता चालू आहे आपली आरती महाराजांच्या हस्ते. जय श्रीराम. शंखं संदरतीं करैसि नयनां सर्वाङ्गभूषामृतां ज्योतिमासपाददशकाः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे सत्त्ववागो सत्त्वनो. या रस्त्याने आपण समोर चाललोय नरडाणा गावात. नरडाणामध्ये आपण पोहोचतोय आणि फटाक्यांनी आता आपलं स्वागत होतं. इथं फटाक्याची माळ लावलेली दिसते आपण पाहताय. बोला जय श्रीराम. प्रत्येक गावामध्ये जसं पोहोचतोय ना आता नरडामध्ये पोहोचलोय आपण. आता इथं पण आता फटाक्याची माळ लावून आपलं स्वागत केलं जात आहे. बोला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र की जय श्रीराम. बघितलं आता फटाक्यांनी आपलं स्वागत झालं इथं आणि नरडाणा गावात आता इथं पूजा चालू आहे. याच्या आधी आपण सोनगीरमध्ये तर सोनगीरमध्ये पण आपण तिथं महाराजांनी पूजा केली होती. जय. सकाळचे 6:45 झालेत. आपण पोहोचलोय शिरपूर एस टी स्टँडला. इथं भव्य स्वागत इथं सुद्धा होत आहे आपलं. आणि यात्रेकरी तसेच इतर प्रवासी सुद्धा इथं खूप थांबलेले आहेत. आपण पाहताय समोर फटाक्यांनी जंगी स्वागत चालू आहे. चला लवकर खाली. जय श्रीराम. भाविकांमध्ये आपण पाहताय किती जल्लोषात तिथं स्वागत केलं जात आहे. फुलं टाकली जात आहेत आपल्या बसवर. शिरपूर एस टी स्टँड मध्ये आपण पाहताय महिला पुरुष सर्व काही इथं पोलीस कर्मचारी सगळे पुष्पहार घेऊन पुष्पगुच्छ घेऊन सगळे आपल्या बसच्या स्वागतासाठी आपले रेडी आहे. तिकडं पाहताय इकडं खूपच उत्साहाचं वातावरण आहे सध्या. स्वागत पहा आपण. जणू काय रामलल्ला तिथं अवतरलेत असं वाटतंय आणि या प्रकारे स्वागत इथं चालू आहे. जय श्रीराम. आणि शिरपूर आगारातर्फे तसेच इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे आपण पाहताय आपल्या एस टीला पुन्हा एकदा हार चढवण्यात येतोय. तर आपण ज्यावेळेस धुळ्यात निघलो तर धुळ्यात आपल्या गाडीचा पूजा झाली होती. त्याच्यानंतर सोनगीरमध्ये झाली. त्याच्यानंतर आता आपण पाहताय आपण आहोत शिरपूरला आणि शिरपूरला काय उत्साहाचं वातावरण आहे आपण पाहताय. खाली हार लावलेलाच होता. त्याच्यानंतर आता आतमधून सुद्धा आपल्या
बसला आपल्या लालपरीला, लाडक्या लालपरीला आपण पाहताय आतमध्ये सुद्धा हार लावला जातोय आणि लालपरीचं हे रूप पाहण्यासाठी संपूर्ण भाविक इथे जणू काही शिरपूर नगरीत अवतरलेत आपण पाहताय. आणि आपले ड्रायव्हर दादा, दोन्ही ड्रायव्हर दादा त्यांचं इथं हार घालून आपण पाहताय, त्यांचा सत्कार करण्यात येतोय. हॅपी जर्नी. धन्यवाद. हॅपी जर्नी. जय श्रीराम. आपण पाहताय आता शिरपूर आगारातर्फे खूप साऱ्या गोष्टी इथं वाटण्यात येत आहेत. बिस्किट वाटण्यात आली, पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. आपण समोर पाहताय फुलांचे, आपले गुलाबाचं फुल दिलंय, बिस्किट, पेढे वगैरे. आपलं जिथं जिथं आपली बस थांबली आहे ना तिथे आपलं असं जंगी स्वागत झालंय. आणि आता जवळजवळ 7 वाजून गेले तर आपण इथंच आहे. 4 वाजता म्हणजे आपण निघताना आपल्याला 45 मिनिटं उशीर झाला, पण आपलं जे स्वागत झालं ना स्वागतामुळं, तर हे असं स्वागत मी एसटीचं कधीच बघितलं नाही आणि आपण हे असं कधी बघितलं नसेल. व्हिडिओ बघितला तर आपल्याला समजेलच. शिरपूर आगारातनं आपली आता बस निघालेली आहे आणि शिरपूरकरांनी खूपच जल्लोषात आपलं आणि आपल्या बसचं स्वागत केलंय. आपण पाहताय समोर अजून पण पुष्पगुच्छ आणि त्याचा वर्षाव चालूच आहे. तर या प्रकारचं जे स्वागत आहे ना मी पहिल्यांदाच बघितलंय. आता एवढे व्हिडिओ केले आपण एस टीचे, पण त्याच्यामध्ये मला यापर्यंत हा टॉपचा व्हिडिओ असणार आहे. पाहताय आपण. तर सर्वांनी बोला जय श्रीराम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आणि आपण आता इंदूर हायवेला लागलोय. आपण पाहताय आता थोड्याच वेळात आपल्याला MP ची बॉर्डर पण लागणार आहे. शिरपूर सोडलंय आपण. तर आता आपण शिरपूरवरून निघलोय. आपण जसं मी आपल्याला सांगितलं थोड्याच वेळात आता पळसनेरची बॉर्डर येणार आहे MP ची. तोपर्यंत आता प्रवासी संपूर्ण आपले फुल भरलेली आहे बस. तर प्रवाशांना विचारूयात की त्यांना कसं वाटतंय. ते चाललेत रामलल्लांच्या दर्शनासाठी. तर एकेक करून आपण सर्वांना विचारूयात. तर दादा सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा. नाव संजय पंढरीनाथ कासार, आपण कुठले? वाघाडी, शिरपूर वाघाडी. बरं. तर आपल्याला कसं वाटतंय आपण चाललंय श्रीरामांच्या दर्शनाला? हो, एकदम आनंद वाटतोय. आणि एकदम आपल्या खास करून आपल्या MSRTCच्या बसने जायला मिळते. हो, आणि सर्व सुरक्षा सगळं महामंडळ पहिल्यांदा हा पहिली की ज्यामधून आपण एसटीने प्रवास करतोय. होय, एकदम आनंद. कसं वाटतंय? एकदम छान वाटत आहे. धन्यवाद. धन्यवाद. दादा आपलं नाव सांगा. माझे नाव ताराचंद ठकाजी मार्तंड. सर, मी 11 वर्षापूर्वी चारीधाम करून आलो. चारीधामामध्ये मला खूप आनंद वाटला. अयोध्या आता नवीनच निघाले बघून TV आनंद वाटला. आणि आता मी धुळे ST डेपोमार्फत अयोध्येला जात आहे. आजी आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. माझं नाव कुमुदिनी पाटील. बरं. आपण धुळ्यातल्या की शिरपूरच्या? नाही, मी पाचोऱ्याहून आली. बरं, पाचोऱ्याहून आला. तर आपल्याला कसं वाटतंय आपण चाललंय प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी? आणि त्यांनी बोलवलं ते आणि तुमच्या मार्फत आम्हाला जाण्याचा योग आला. आणि ST डेपोने खूप छान सुविधा केल्या. सर्वात पहिली बस आहे. पहिल्या बसने जाण्याचा मान आपल्याला पहिल्या मिळाला. बस मिळाला आणि खूप खूप छान अगदी स्वागत आमचं झालं. त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आणि रामलल्लाचं दर्शन होऊन त्याच्यात जास्त द्विगुणित विजय आमचा आनंद झाला आम्हाला. सर्वांना तेच आहे की बाबा पहिल्यांदा भाग्य सर्वांचं तेच भाग्य आहे. सर्वांचं नशीब आहे की आपण चाललोय सर्व एकत्रितरित्या चाललोय. धन्यवाद. आम्हाला प्रभू रामचंद्राने बोलवलं. आपलं नाव सांगा पहिल्यांदा. आपलं सुमन बाबूराव पारसकर धुळे. धुळ्यातलेच का आपण? आपण आता प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी दर्शनासाठी चाललो. कसं वाटतंय आपल्याला? एकदम छान वाटतं.
एकदम मनात असं हे आलेलं आहे आपण केव्हा रामाला भेटून केव्हा भगवंताने आपल्याला बोलवलंय बोलवलं, असा- हो. असा साक्षात्कार होतोय. हो 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 मंदाबाई वसंत देशमुख ताराबाद ताराबादचे हा, आपण? ताराबादचे आपण बरं. हा. आणि खूप आनंद वाटतोय, खूप छान आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, कोणतंच काही कमी नाही आहे आणि खूप आनंद इतका आनंद भरला ना देवाचा खूप. आणि सगळे चांगले आहेत कधी माणसं. कधी बघतो भगवंताची मूर्ती असं झालं. हा असं झालं. मी संतोष सोसावे बरं, आपण धुळ्यातले की शिरपूर? अक्कलकुळाकडून. अक्कलकुवा. बापरे, आपण बॉर्डरवरून आला तिकडून. हां, गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरून आलो मी. मला एकदम फार आनंद वाटतं. आनंदापेक्षा हे एक आमचं सौभाग्यच आहे की जेव्हा आम्ही बस आता धुळ्याहून बस निघणार आहे असं जेव्हा समजलं, व्हॉट्सअप यूट्यूबमध्ये आम्ही बघितलं, तर असं वाटलं की आपलंही भाग्य खोलावं का आपण अयोध्येला जावं असं. आणि एकाने रामलल्लाने आम्हाला बोलवून घेतलं. रावण ओंकार पाटील, आपण कुठले? धुळ्यातले? पारोळ. पारोळा. बरं. तर आपण पहिल्यांदा चाललाय अयोध्या केलं, याच्या आधी जाऊन आला? याच्या जाऊन आलाय ट्रॅव्हल्समध्ये. ट्रॅव्हल्स मध्ये एसटीच्या माध्यमातून हा, आपण एस चाललोय. टीच्या फार 28 तारखेच्या पेपरामध्ये लोकमतमध्ये तुमची जाहिरात आली, प्रेस आली आणि फार आनंद झाला. आणि मी दुसऱ्या दिवशीच बुकिंग करायला आलो. आणि ज्या प्रकारे प्रत्येक डेपो मध्ये शिरपूरमध्ये किंवा धुळ्यामध्ये आपलं जे स्वागत झालं ते बघून आपल्याला हा, हे फार विशेष झालं. प्रत्येक याच्यामध्ये गावामध्ये याच्यामध्ये स्वागत होऊन राहिलं, हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाव सांगा सगळ्यात पहिलं. साखरबाई सुखदेव बोरशे. बरं, आपण पहिल्यांदा चाललाय. पहिल्यांदा चालले. कसं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं सूर्य राम आणि तुम्ही राम आणि ते लक्ष्मण आहे तुमच्याजवळ. सूर्य रामच येत नाही इथं माझे. तर बाकीच्या आपण ताई आपल्याला कसं वाटतंय? घरच्या लोकांनी आमचं एवढं स्वागत केलं नाही. शिरपूरला वगैरे आपलं स्वागत झालं, धुळ्याला आपलं स्वागत झालं, मध्ये पण आपलं स्वागत झालं. समोर आपण बघताय बिजासन माता मंदिर. हे आहे MP बॉर्डरवर आणि मंदिर बघा एकदम बॉर्डरला. याच्यानंतर महाराष्ट्र संपतोय आणि MP म्हणजे मध्य प्रदेश चालू होते. MP ची बॉर्डर लागली आता आपल्याला. आपण पाहताय 9:20 झालेत आत्ता. आपण MP बॉर्डरला आहोत. माझ्या पाठीमागे आपण पाहताय या साईडला MP बॉर्डर आहे आणि खूप साऱ्या ट्रक, मालवाहू ट्रक इकडून पास होत होते. आणि आता आपलं पण काहीतरी डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, त्यासाठी आता ते दादा गेलेले आहेत. आता ते येऊसपर्यंत गाडी इथंच थांबली. तर 15 ते 20 मिनटं झालेत. आता इथंच आहे आम्ही. एवढाच आता इथं ब्रेक झाला आमचा. भारी वाटतं इकडं. इकडे बघा ना, सगळे मालवाहू ट्रक आहेत, सगळे कांदा वगैरे सगळा. MP आहे ना, MP म्हणजे मध्य प्रदेश म्हणजे गोडाऊनसाठी फेमस आहे. तर वेअर हाऊस म्हणले की सगळ्यात जास्त MP मध्ये, त्यामुळे ट्रक खूप आहे तिकडे या साईडला. नाश्त्याचे पैसे कोणी द्यायचे नाही. रापमा मंडळाकडून नाश्ता आहे आजचा आमच्याकडून. समोरचं हॉटेल आपण पाहताय हे आहे आशीर्वाद फॅमिली रेस्टॉरंट. आता इथं आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय आणि आपली बस पाहताय या साईडला. आपण आपल्याला जो बॉर्डर लागली ना, MP ची बॉर्डर, ते MP च्या बॉर्डर नंतर लगेचच 2-4 किलोमीटरवरच हे हॉटेल होतं. आता इथं नाश्ता करून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो जेवणाचा खर्च आहे ना, तो आपल्याला स्वतःला करायचा आहे याच्यामध्ये. कारण की चार्जेस खूप कमी घेतले त्यांनी, 4,500 रुपये. तर त्या मानाने मग पण त्यांनी आज असं म्हणलं की आज पहिला दिवस आहे, तर नाश्ता हा महामंडळाकडून असणार आहे. तर त्यामुळे कोणीही पैसे द्यायचे नाही असं त्यांनी सांगितलं. तर ही एक चांगली गोष्ट आहे सर्वांसाठी.
तर चला आता जाऊयात आतमध्ये आणि नाश्ता करूयात. हॉटेलला गर्दी फुल आहे आणि MP म्हणले की पोहे यांचे स्पेशल असतात. आणि जुलवानिया म्हणून गाव आहे, तर जुलवानियामधला नाश्ता खूप फेमस आहे. तर बघूयात आता, मला नक्की माहीत नाही याच हॉटेलमध्ये चांगलं भेटते का नाही, पण आता खाल्ल्यानंतर टेस्ट केल्यानंतर मी आपल्याला सांगेलच. पण जुलवानिया ब्रेकफास्टसाठी म्हणजे नाश्त्यासाठी खूप फेमस आहे. अशा प्रकारे कुपन मिळतं इकडे. दादांनी दिलेले आहे आपल्याला, ड्रायव्हर दादांनी नाश्त्यासाठी कुपन बघू शकताय. श्री आशीर्वाद ह्याच्यामध्ये काय येणार म्हणजे माहीत नाही, बघावं लागेल काय आहे. बघू आता. हे कुपन दिलेलं आहे कारण का नाश्ता असं त्यांच्यातर्फे मी आपल्याला सांगितलं आहे. तसं आता बघू आता नाश्त्यामध्ये काय भेटणार आहे आपल्याला. नाश्त्यामध्ये आपल्याला बघा ऑप्शन इकडे इमरती वगैरे आहे, गुलाबजाम आहे. वडा बघा यांचा कसा असतं, MPचा वडा एकदम मोठा. समोसे बघा इकडं, ही भाजी याच्यामध्ये मिक्स करून देणार. पोहे बघा गरमागरम, त्या साईडला गाठी शेव, इकडं फाफडा, थोडा कढी झाला. इकडे एक्सपेरिमेंट करूया आता, कढी टाकू याच्यामध्ये. सुके सुके पोहे मला काही आवडत नाही जास्त, तर पोहे आहेत ना, कढी टाकली ना टेस्ट एवढी भारी लागते. मी पहिल्यांदा असं ट्राय केलं असेल. आणि आपल्या समोर गाडी बघा, आपले MSRTCची लालपरी, जळगाव विभाग, चोपडा आगार, चोपडा इंदोर. बघितले, चोपडा इंदोरला ओव्हरटेक केला आता आपण. नर्मदा मातेचं दर्शन करून घ्या, काय जबरदस्त दिसते बघा. इंदोर सरळ देवास, आणि समोर आता देवास रूटकडे आपण चाललोय. या साईडला इंदोर. 12:30 वाजून गेलेत आता. समोर आपली एसटी थांबली आहे. आता बदाम शेक पिऊन थोडीशी भूक भागवतो. आणि जो टोल नाका आहे ना, त्या टोल नाक्याची इथंच आपण थांबलो होतो. मला काय वाटलं की गाडीची काच घाण झाली म्हणून थांबलोय, पण तो प्रॉब्लेम हा होता की आपले जे फास्टॅग आहे ना ते स्कॅनच होत नव्हतं. त्यामुळे आता नवीन फास्टॅग आहे ना बनवून घेतलंय आणि ते आता पाणी मारतात, आता ते नवीन फास्टॅग तिथं लावायचं काम चालू आहे. तर त्यामुळे आता इथं आपल्याला अर्धा तास उशीर झाला. आता निघूयात आता आपण. तर आता आपण आहे ना देवास जी सिटी आहे ना त्याच्या आउटरला आहे, बायपास करतो. 4 किलोमीटर इथून आहे. आणि जेवणासाठी आता समोर आपण हॉटेल पाहत आहे, मा नागनेजा रॉयल हॉटेल अँड रेस्टॉरंट. इथं जेवणासाठी थांबलो आहे. तर बघू आता, भरपूर जणांनी आपला स्वतःचा डबा वगैरे आणला आहे, पण आता आम्ही एवढं लांबून आलो होतो, तर तसं काय आमच्याकडे फॅसिलिटी नव्हती. त्यामुळे आता इथूनच काहीतरी खायला घेणार आणि मग इथं आता मस्तपैकी जेवण करूयात. दुपारचे 2:15 वाजत आलेत. तर चला आता समोर बघताय ऑर्डर दिली आपण व्हेज थाळीची, पण तत्पूर्वी मागचे दादा बसलेत आणि फॅमिली बसली, त्यांनी आम्हाला आहे ना ही गोड चपाती त्यांनी घरगुती बनवलेली, 1 नंबर टेस्ट यायची. आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी. टेस्ट एवढी भारी येते ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे हॉटेलमध्ये बसून असं घरचं खायला भेटतं. काय पाहिजे अजून आम्ही आता ऑर्डर देऊन आहे ना 10 मिनटं झाले, अजून काहीच नाही आलं. शोपराज भाऊनी पण घरून काहीतरी आणलं आहे, मस्त चालू आहे त्याचं. थाळी मागवली होती, तर थाळी आलेली आपण पाहतो. थाळीमध्ये आहेत 4 रोट्या आणि एवढ्या काय मला जाणार नाही आहे, गॅरंटी. भाजी दिसायला तर चांगली दिसते, आपल्या वाटाण्याची आणि भाजी दिसते. ही डाळ आहे, राईस आहे आणि कांदा वगैरे आहे. टेस्ट करून सांगतो आपल्याला कसं आहे. आम्ही डायरेक्ट जेवण संध्याकाळी करणार आहे, तर अशा प्रकारे एक स्टीम मेन्यू घेतला होता. एक कॅन्सल केल्यामुळे आपला डबा आहे, त्यामुळे कॅन्सल केला. भाजी चांगली आहे. कशी येते?
मस्त आहे. रोटी पण चांगली आहे. आता रोटी नाही एकदम अशा तुटत नाही काय काय. तर आत्ता 2:45 वाजलेत. आपण मागच्या हॉटेलमध्ये आता जेवण केलं. जेवण म्हणजे एक थाळी घेतली होती 130ची होती. त्यातल्या 3 रोट्या मी रिटर्न केल्या कारण की आपण बघितलं शेजारच्या ताईंनी 2 मला पोळ्या दिल्या होत्या आणि शेंगदाण्याची चटणी, त्याच्यातच माझं पोट भरून गेलं होतं. तर 100 रुपये मग दिले थाळीचे त्यांना. ॲव्हरेज थाळी होती, एवढं काय असं म्हणता येणार नाही. आणि आतापर्यंत हा जो प्रवास झाला ना आपल्याला इथपर्यंतचा, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. कारण की आता व्हिडिओ खूप मोठा होईल. आपल्याला ही एक पूर्ण सिरीज बनवायची आहे आणि सिरीज बनवायची असल्यामुळं हा पहिला भाग आहे ना आपण इथपर्यंतच थांबवतो. आता याच्या पुढचा जो भाग असणार आहे आता देवस बायपासला इथून ते आपण झाशीपर्यंत जो असणार आहे ना तो दुसऱ्या पार्टमध्ये येईल आणि हा जो असणार आहे हा पहिला पार्ट असणार आहे. तर आपल्याला पहिला पार्ट कसा वाटला याच्यामध्ये आपलं जे स्वागत झालं, जिथून आपण धुळ्यामधून निघलो त्यावेळेस आपल्या गाडीचं जे पूजन झालं, त्याच्यानंतर विविध ठिकाणी आपण थांबलो, सोनगीर म्हणा किंवा त्याच्यानंतर शिरपूर म्हणा, प्रत्येक ठिकाणी जबरदस्त असं आपल्या बसचं स्वागत झालं आणि आपल्यालाही तसंच त्यांनी आपल्याला सन्मान दिला. तर चला मग आता हा व्हिडिओ इथंच संपूयात आणि पुढच्या व्हिडिओला इथूनच सुरुवात करूयात. तर कशाही प्रकारे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.